कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। ऐतिहासिक किल्ले रायगडावरील धनगर वस्ती अखेर सौर ऊर्जेच्या लखप्रकाशाने उजळून निघालेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ही वस्ती मूलभूत विजेच्या प्रतीक्षेत होती। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणुकीच्या काळामध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत एका नामांकित खासगी कंपनीच्या CSR फंडातून या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित केले आहे। रायगडावरील दुर्गम भागामध्ये असलेल्या एकूण 24 धनगर झोपड्यांवरती हे आधुनिक सौर संच बसवण्यात आले असून गरीब कुटुंबांना आवश्यक विद्युत उपकरणे सप्रेम भेट देण्यात आलेली आहेत। या सुविधेमुळे रात्रीच्या वेळी होणाऱ्या अनेक जीव घेण्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत। विशेषतः शालेय मुलांचे शिक्षण, घरगुती कामे आणि वन्य प्राण्यांपासून सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। सौर दिवे लागताच संपूर्ण वस्तीत उत्साहाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी मनापासून समाधान व्यक्त केलेले आहे। अंधारात जीवन जगणाऱ्या या बांधवांसाठी ही नवी पहाटच ठरलेली असून पडळकरांच्या पुढाकाराचे कौतुक होत आहे। ह्याच्या आधी जेव्हा अंधार होता तेव्हा खूप आम्हाला समस्यांना सामोरं जावं लागायचं। विंचू असेल, साप असेल किंवा बत्तीचा उपयोग केल्यामुळे बत्तीपासून सुद्धा आमच्या इथली एका मुलीचं म्हणजे भाजून खूप तिला भाजलं होतं। आणि तर आता अशी काही दुर्घटना होणार नाही, कारण की आता आमच्या घरी उजेड आलेला आहे। सगळे आम्ही आनंदी आहोत। त्याबद्दल दादांचे, पडळकर साहेबांचे खूप खूप मनापासून आभार। रायगड ही अंधारातून प्रकाश निर्माण करणारी भूमी आहे, गुलामगिरीतून मुक्त करणारी भूमी आहे। रायगड आणि छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचा आत्मा आहेत, अभिमान स्वाभिमान आहेत। आणि अशा रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाची सेवा करणारे आमचे जे बांधव आहेत ते शेकडो वर्षापासून इथं राहत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून त्यांचं वास्तव्य इथं आहे। परंतु आता जग इतकं बदललंय, जग इतकं पुढारलेलं आहे। कुणाच्या घरात लाईट नाही असा माणूस देशात नसेल, मोबाईल कुणाकडे नाही असा व्यक्ती नसेल। परंतु अशा परिस्थितीत सुद्धा रायगडावरती जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची 25 घरं होती, ही घरं अंधारामध्ये होती। आमचे पंढरपूरचे विक्रम गोडके आहेत, त्यांचं आणि कुलकर्णी साहेबांचं बोलणं करून दिलं। त्यांनी लागणारा सगळा फंड उपलब्ध करून दिला आणि आज रायगडावरच्या 25 घरामध्ये सोलार पॅनेल बसवलेले आहेत। या सोलार पॅनेलचा चांगला उपयोग या घरच्या लोकांना सगळ्या होतोय आणि रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची निस्वार्थपणे सेवा करणारे आमचे सगळे बांधव आहेत, त्यांचंही मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला हे काम करण्याची संधी दिली। या विषयाकडे सुद्धा माझं लक्ष आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या कानावरती मी गोष्ट घातलेली आहे आणि त्याबद्दलची जी मागं काही अडचण होती, त्यांना काही नोटीस आलेल्या होत्या, त्याही नोटिसा थांबवलेल्या आहेत। आणि त्यामुळं सरकार हे या सर्व लोकांच्या पाठीशी आहे, त्यांना कुठलीही अडचण येणार नाही। त्यांना चांगली घरं देण्याच्या बाबतीमध्ये काय करता येतंय, म्हणजे इथं पुरातत्व खात्याचे सगळे नियम पाळून इथं कुठंही रायगडावरच्या कुठल्याही गोष्टीला धक्का न लागता यांना कशा सुविधा देता येतील याचा विचार आम्ही आता करतोय। माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून आम्ही चांगला मार्ग याबाबत पण काढू।